welcome to my YouTube channel Vata Ganitacha. In this video we are going to learn the concepts of quadrilateral and the types of quadrilateral. So first of all we are going to learn the definition of quadrilateral. For that we have to take 4 points anywhere on the plane. So if we join these points, then we get a closed figure, and that figure is called as quadrilateral. That means quadrilateral is a closed figure formed by joining 4 points on the plane. But one more condition is there: if we take any one side of the quadrilateral, the remaining 2 vertices are in the same plane. At the same time, if we take these 2 vertices, the remaining 2 vertices are on upper side. In this way, we can say a quadrilateral is a closed figure formed by joining 4 non-collinear points, and in which the remaining 2 vertices are on one side of a selected segment. So in this way the quadrilateral is there. So if we name this quadrilateral as ABCD, याला आपण नाव दिलं quadrilateral ABCD, तर या ठिकाणी याचं नाव आपण quadrilateral ABCD म्हणजेच याला अशा पद्धतीने आपण याचं नाव घेतो आहे. त्याच वेळी आपण याचं नाव हे क्वाड्रिलॅटरल ADCB अशाही पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन न पण आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न पण अशा पद्धतीने आपण क्वाड्रिलॅटरलचं नाव लिहू शकतो. यानंतर याचे कंपोनंट्स आपल्याला पाहिजे आहेत. तर पहिला कंपोनंट आहे व्हर्टायसेस. So quadrilateral contain 4 vertices. So 4 vertices are there, and the names of that 4 vertices are point A, B, C and D. Then second is sides. Here 4 sides are there. So 4 sides, that is side AB, side BC, side CD and side AD. In this way 4 sides are there: AB, BC, CD and AD. Now next point is angles. So angles are also 4 in number 4. So 4 angles. We can name that angles as angle A, angle B, angle C and angle D. अशा पद्धतीनं एकूण 4 कोन आहेत. अँगल A, B, C, D हे झाले 4 कोन. यानंतर पेयर्स ऑफ साइड्स और पेयर्स ऑफ अँगल्स हे पाहायचं आहे. तर साइड्सच्या बाबतीत ऍडजसंट साइड्स. ऍडजसंट शब्दामध्येच अर्थ आहे संलग्न, म्हणजेच त्या 2 बाजूंमध्ये काहीतरी कॉमन आहे. तर AB आणि AD या 2 साइड जर घेतल्या तर यामध्ये हा व्हर्टेक्स A कॉमन आहे, म्हणून या 2 साइड्सना आपण ऍडजसंट साइड्स म्हणतो. मग त्याच पद्धतीने आपण BC घेतली तर BC ला या बाजूला ही साइड कॉमन आहे, ही साइड ऍडजसंट साइड होईल, आणि या बाजूला पाहिलं तर CD होईल. म्हणजेच याचाच अर्थ कोणत्याही एका बाजूला 2 ऍडजसंट साइड असतात, डाव्या बाजूने एक आणि उजव्या बाजूने दुसरी. तर या ठिकाणी लिहिता येईल सेगमेंट AB अँड सेगमेंट BC. तशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या जोड्या लिहू शकतो. तर याच बाबतीत आपण सेगमेंट AB आणि सेगमेंट AD अशा पद्धतीनं सेगमेंट AB च्या दृष्टीने 2 ऍडजसंट साइड आहेत, एक या बाजूने आणि दुसरी या बाजूने, तर त्या दोन्ही घेतल्या. यानंतर
opposite sides तर सेगमेंट ए बी जर घेतली तर अपोजिट याचा अर्थ समोर असणारी, म्हणजेच दुसरा त्याचा अर्थ आपल्याला लावता येईल की ज्या दोन साइड मध्ये एकही व्हर्टेक्स कॉमन नाही अशा ज्या दोन साइड्स असतील त्यांना आपण अपोजिट साइड्स म्हणतो. तर ए बी जर घेतली तर सेगमेंट सी डी ही झाली त्याची अपोजिट साइड आणि बी सी जर घेतली तर त्याची अपोजिट साइड ए डी. यानंतर त्याच पद्धतीनं ऍडजसंट अँगल्स ज्या पद्धतीनं ऍडजसंट साइड घेताना एक कॉमन व्हर्टेक्स यायचा तसं ऍडजसंट अँगल्स घेताना एक कॉमन साइड येणार आहे. मग अँगल ए जर घेतला आपण तर ए कोण बनवणाऱ्या या दोन बाजू आहेत, एक आहे ए बी आणि दुसरी आहे ए डी. मग आता दुसरा असा कोण घ्यायचा आहे की ज्या कोणाच्या ज्या दोन बाजू आहेत त्यामध्ये एक ही तरी असली पाहिजे किंवा ही तरी असली पाहिजे. मग हा कोण घेऊ शकतो? हा कोण बनवण्यासाठी एक एडी आहे आणि दुसरी सीडी आहे, म्हणजेच हे दोन झाले ऍडजसंट अँगल. त्याचबरोबर ए ला दुसरा ऍडजसंट अँगल हा बी होऊ शकतो, कारण हा बी तयार होण्यासाठी ए बी आणि बी सी या दोन साइड लागणार आहेत. म्हणजेच कोणत्याही एका कोणाला दोन ऍडजसंट अँगल्स असतील. मग अँगल ए अँड अँगल डी, त्याच पद्धतीनं अँगल ए अँड अँगल बी. तर इतर पेअर जे आहेत तुम्ही सराव म्हणून तुम्ही लिहू शकता. एक एक पेअर प्रत्येक वेळी मी घ्यायलो आहे. यानंतर अपोजिट अँगल्स, ज्या पद्धतीनं आपण अपोजिट साइड्स पाहिल्या की ज्यामध्ये एकही व्हर्टेक्स कॉमन नाही, तसं या ठिकाणी अपोजिट अँगल्स म्हणलं की त्यामध्ये एकही साइड कॉमन नाही. तर हा ए अँगल बनवण्यासाठी दोन साइड या वापरल्या आहेत. तर या दोन साइड सोडून उरलेल्या ज्या दोन साइड्स आहेत त्या वापरून जो कोन तयार होतो त्याला आपण अपोजिट अँगल म्हणणार. मग हा जो कोन आहे तो या दोन साइड्स वापरल्यात. मग याचा अर्थ ए चा अपोजिट अँगल झाला सी आणि बी चा अपोजिट अँगल झाला डी. मग या ठिकाणी अँगल ए अँड अँगल सी हे झाले अपोजिट अँगल्स. त्याच पद्धतीनं हा ए आणि हा सी हे झाले अपोजिट व्हर्टायसेस आणि हे बी आणि डी हे पण झाले अपोजिट व्हर्टायसेस. यानंतर पुढचा पॉइंट आहे डायगोनल. डायगोनल्स म्हणजे अ सेगमेंट जॉइनिंग अपोजिट व्हर्टायसेस. अपोजिट व्हर्टायसेस जे आहेत त्यांना जोडलं की तो झाला डायगोनल. तर या ठिकाणी दोन डायगोनल होतात, एक आहे सेगमेंट ए सी आणि दुसरा आहे सेगमेंट बी डी. सो इन दिस वे वी गेट two diagonals, one is AC, the other one is BD. So these are the contents or the elements of a quadrilateral that we can go through, and all these concepts we require throughout this lesson. So better properly go through these concepts. Now we are going to learn the types of quadrilateral. So there are totally 7 types of quadrilaterals. First one is parallelogram, second one rectangle, third rhombus, fourth square, fifth trapezium, sixth isosceles trapezium, and seventh one is kite. So we will go one by one with these types of quadrilateral. So first one is parallelogram. Now we are going to learn all the properties of these different quadrilaterals. So the first property of parallelogram is opposite sides are congruent. So we can write segment AB congruent, segment CD and segment AD
congruent segment BC. This is first property. Now second property is opposite sides are parallel. Opposite sides are parallel. So we can write segment AB parallel segment CD. In the same way, segment AD parallel segment BC. This is second property. Now third property is opposite angles are congruent. So opposite angles, that is this angle, complete angle A and complete angle C. So here we can write angle BAD congruent angle BCD. Similarly, for D and B we can write angle ADC congruent angle ABC. These are opposite angles. Now AB is parallel to CD. That means if we consider these two parallel lines, these two angles, angle A and angle D, are interior angles according to the parallel lines, but these two angles are adjacent angles according to the quadrilateral ABCD. So adjacent angles are supplementary. This property also we can take. So property number 4, adjacent angles are supplementary. So we can write angle BAD plus measure of angle ADC is equal to 180. हे झाली एक जोडी. त्याच पद्धतीने तुम्ही इतर जोड्या पण या ठिकाणी सराव म्हणून लिहू शकता. यानंतर पाचवी प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर म्हणजे या ठिकाणी हा जर O पॉइंट घेतला तर OA आणि OC सारखे आहेत, OB आणि OD सारखे आहेत. मग सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट सेगमेंट OC सेगमेंट OB congruent segment OD. So these are the 5 properties of parallelogram. Now the next quadrilateral is rectangle. So here the very first property we can write, that is every rectangle is a parallelogram. याचाच अर्थ या ठिकाणी सर्व प्रॉपर्टीज, पॅरलेलोग्रामच्या सर्व प्रॉपर्टीज या क्वाड्रिलॅटरल मध्ये दिसतात. कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत तर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, त्याप्रमाणे अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. दुसरं अपोजिट साइड्स आर पॅरलल, हे पण प्रॉपर्टी आहे. तिसरी प्रॉपर्टी अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, तर या ठिकाणी सगळेच कोन काटकोन आहेत. आपल्याला त्यापेक्षा या ठिकाणी पॅरलेलोग्राम प्रमाणे अपोजिट अँगल्स तर कॉन्ग्रुएंट आहेत, ते मेजर 90 डिग्री आहेत पण ते कॉन्ग्रुएंट आहेत. यानंतर चौथी प्रॉपर्टी ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, 90 अधिक 90 180, त्याप्रमाणे ही पण प्रॉपर्टी आहे. आणि पाचवी प्रॉपर्टी आहे डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, तर ती पण प्रॉपर्टी या ठिकाणी दिसते. मग यामध्ये आपल्याला पॅरलेलोग्रामच्या सर्व प्रॉपर्टीज दिसतात, म्हणून रेक्टँगल इज ए पॅरलेलोग्राम.
सो एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. मग या प्रॉपर्टी आपल्याला पुन्हा यामध्ये लिहायची गरज नाही, त्या तुम्ही पॅरलोग्राम प्रमाणे या ठिकाणी लिहू शकता. मग याची स्पेशल वेगळी प्रॉपर्टी कोणती आहे तर डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तर सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. ज्या उभ्या आकृत्या आहेत त्यामध्ये डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि ज्या तिरप्या आकृत्या आहेत त्यामध्ये डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नसतात. तर त्यामध्ये फक्त डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ही प्रॉपर्टी दिसेल, पण डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट ही प्रॉपर्टी फक्त उभ्या आकृत्यांमध्ये दिसेल. तर त्याप्रमाणे या ठिकाणी पॅरलोग्रामच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या यामध्ये तर आहेतच, पण त्या सोडून ही एक प्रॉपर्टी फक्त यामध्ये जास्त आहे. हा रेक्टँगल झाला. यानंतर रोम्बस. नेक्स्ट क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. सो दिस इज रोम्बस ABCD and the diagonals intersect each other in point O. मग इथं सुद्धा every rhombus is a parallelogram. प्रत्येक रोम्बस हा पॅरलोग्राम आहे. याचा अर्थ पॅरलोग्रामच्या सर्व प्रॉपर्टीज या आकृतीमध्ये दिसतात. मग याची स्पेशल प्रॉपर्टी कोणती आहे तर एक, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. पॅरलोग्राम मध्ये फक्त अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट होत्या, यामध्ये ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो we can write segment AB congruent, segment BC congruent, segment CD congruent, segment AD. ही झाली एक प्रॉपर्टी. आणि दुसरी प्रॉपर्टी यामध्ये आहे ती म्हणजे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर bisector of each other. पॅरलोग्राम मध्ये फक्त बायसेक्ट इच अदर म्हणजे बायसेक्टर होते, पण रोम्बस मध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. म्हणजेच या ठिकाणी हा जो कोन तयार होणारा आहे ऍट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा राईट अँगल असतो. एवढाच फक्त यामध्ये फरक आहे. तर यामध्ये दोन वेगळ्या प्रॉपर्टीज होत्या, त्या म्हणजे ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट आणि दुसरी प्रॉपर्टी आहे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. सो दिस वी कॅन राइट ॲज सेगमेंट AC परपेंडिक्युलर सेगमेंट BD. हे झालं परपेंडिक्युलर साठी. आणि सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट सेगमेंट OC आणि सेगमेंट OB कॉन्ग्रुएंट सेगमेंट OD हे झालं बायसेक्टर साठी. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर अशा पद्धतीने आपण याला एक्सप्लेन करू शकतो. नाउ दिस क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. सो एव्हरी स्क्वेअर is a parallelogram. आणि त्याचबरोबर and rhombus. Every square is a parallelogram as well as rhombus. म्हणजेच याचा अर्थ पॅरलोग्रामच्या सर्व प्रॉपर्टीज स्क्वेअर मध्ये दिसतात आणि रोम्बसच्याही सर्व प्रॉपर्टीज स्क्वेअर मध्ये दिसतात. मग कोणकोणत्यात एकदा रिवाइज करू आपण. तर पॅरलोग्राम साठी अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याप्रमाणे या ठिकाणी अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत.
पण त्याचबरोबर इथं ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट ही रोम्बसची प्रॉपर्टी आहे. मग पॅरलेलोग्रामच्या दृष्टीनं अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत का, तर हो आहेत. रोम्बसच्या दृष्टीनं ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत का, तर आहेत. हे झाले पहिलं. यानंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथं सर्वच अँगल हे राईट अँगल आहेत, म्हणून या ठिकाणी अपोजिट अँगल्स तर कॉन्ग्रुएंट असणारच आहेत. एक मिनिट. त्याचबरोबर या ठिकाणी आपण लिहू शकतो एव्हरी स्क्वेअर इज ए पॅरलेलोग्राम कॉमा रोम्बस as well as rectangle. तर रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज पण यामध्ये आपल्याला दिसतात. मग त्यासाठी आपण एकदा सर्वच प्रॉपर्टी याच्या रिवाइज करू. पहिलं, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दॅट इज AB is equal to BC is equal to CD is equal to AD. इक्वल टू साइन मी लिहिलं आहे. दुसरी प्रॉपर्टी, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग अँगल A congruent, angle B congruent, angle C congruent, angle D. मग या ठिकाणी पुन्हा एक, या ठिकाणी इथं यातच लिहू कॉन्ग्रुएंट आणि कंसात लिहू मेजर 90 डिग्री, म्हणजेच त्यांचं मेजर हे 90 आहे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ही रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे. मग AC इज इक्वल टू BD, ही रेक्टँगलची प्रॉपर्टी यामध्ये आली. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. ही रोम्बसची प्रॉपर्टी आहे. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, ही रोम्बसची प्रॉपर्टी आली. यानंतर पाचवी प्रॉपर्टी घेऊ शकतो आपण, अपोजिट साइड्स आर पॅरलल. ही सर्वांमध्ये प्रॉपर्टी आहे. रोम्बस मध्ये आहे, रेक्टँगल मध्ये आहे आणि पॅरलेलोग्राम मध्ये पण आहे. यानंतर सहावी प्रॉपर्टी, ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, ही सर्वांमध्ये प्रॉपर्टी आहे. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी ही सुद्धा प्रॉपर्टी सर्वांमध्ये आहे. नाउ नेक्स्ट टू टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर ट्रॅपेझियम अँड आयसोसेलेस ट्रॅपेझियम. सो फर्स्ट ट्रॅपेझियम. नाउ in this only one property is there, that is a quadrilateral in which only one pair of opposite side is parallel. So here we can write one pair of opposite side is parallel. फक्त एकच जोडी, अपोजिट साइडची एक जोडी ही पॅरलल असते. मग क्वाड्रिलॅटरल ABCD घेतला तर त्यामध्ये आपल्याला मेन्शन करावं लागतं की कोणत्या दोन साइड्स या पॅरलल आहेत. एक तर AB पॅरलल CD किंवा AD पॅरलल BC, जे असेल ते आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागतं. तर सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट CD, one pair of opposite side is parallel.
Now by that way what we get? We get that these two adjacent angles are supplementary. या दोघांची बेरीज 180 येते. त्याच पद्धतीनं या दोन कोनांची बेरीज 180 येते. म्हणजेच या ठिकाणी दोन जोड्या ऍडजस्टंट अँगलच्या दोन जोड्या मिळतात की ज्यांची बेरीज 180 येते. मग ते पण लिहू आपण या ठिकाणी. टू पेअर्स ऑफ adjacent angles are supplementary. मग angle A plus angle D is equal to 180. Angle B plus angle C is equal to 180. हे लिहिता येईल. यानंतर आयसोसेलेस ट्रॅपेझियम. तर यामध्ये एक जोडी अपोजिट साइडची एक जोडी ही पॅरलल असते आणि दुसरी जोडी ही कॉन्ग्रुएंट असते. मग ए क्वाड्रिलॅटरल in which one pair of opposite side is parallel and other is congruent. मग या ठिकाणी हा क्वाड्रिलॅटरल ABCD घेतला आहे. तर यामध्ये सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट CD ही जोडी पॅरलल आहे. मग त्या ठिकाणी सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC असेल. मग यामध्ये एक दोन प्रॉपर्टीज आहेत. त्या म्हणजे पहिली प्रॉपर्टी बेस अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच हा पूर्ण D आणि हा पूर्ण C हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात. मग अँगल ADC कॉन्ग्रुएंट अँगल BCD. त्याचबरोबर वरची पण जोडी लिहिता येईल अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल ABC. ही झाली एक प्रॉपर्टी. आणि दुसरी प्रॉपर्टी डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. Diagonals are congruent. That means segment AC congruent segment BD. ही पण प्रॉपर्टी या ठिकाणी वापरता येते. Now the last type of quadrilateral is kite. So the quadrilateral in this the two pairs of adjacent sides are congruent. So AB and AD are congruent. At the same time CB and CD are congruent. So the first property we can take two pairs of adjacent sides are congruent. So segment AB congruent segment AD and segment BC congruent segment CD. This is one property. Second property is longer diagonal is perpendicular bisector of shorter diagonal. Longer diagonal is perpendicular bisector of shorter diagonal. मोठा जो डायगोनल आहे
हा लहान डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. पहा या ठिकाणी ओबी आणि ओडी सारखे आहेत. मग ओबी इज इक्वल टू ओडी आणि सेगमेंट AC दॅट इज डायगोनल AC परपेंडिक्युलर डायगोनल BD. तर यावरून आपण लिहू शकतो. त्याच पद्धतीनं आपण अजून एक कन्सेप्ट या ठिकाणी आहे, तो म्हणजे लॉंगर डायगोनल इज ऍक्सिस ऑफ सिमेट्री. लॉंगर डायगोनल इज ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तर अशा पद्धतीनं आपण काइट हा प्रकार समजून घेऊ शकतो. Now lastly we will recall the relation between some types of quadrilaterals. So all the properties of parallelogram are present in rectangle. That means rectangle is a parallelogram. Every rectangle is a parallelogram. All properties of parallelogram are present in square. Therefore every square is a parallelogram. All properties of parallelogram are present in rhombus. Therefore every rhombus is a parallelogram. Now in the same way here also all properties of rectangle are present in square. Therefore every square is a rectangle. All properties of rhombus are present in square. Therefore every square is a rhombus. So in this way we can take the relation between the types of quadrilaterals.